श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलला हार्दिक स्वागत. ऑक्टोबर म्हटलं की सणांची सुरुवात असते. दसरा, दिवाळी, धनतेरस, भाऊबीज अशा प्रकारचे अनेक सण आपण आनंदाने साजरी करत असतो. त्याचप्रमाणे वसुबारस हा देखील आपल्या भारतीय परंपरेनुसार एक महत्त्वाचा सण आहे. दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, कधी आहे वसुबारस? दिवाळीच्या पहिल्या दिवशी कशी करावी पूजा? हे सर्व आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र व पारंपरिक सण आहे. या दिवशी गाई व वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो. उत्तर भारतात हा सण गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो, की ज्याला गोवर्धन पूजा असे देखील म्हटले जाते. या दिवशी भक्त गायीचे पूजन करतात. दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात ह्याच दिवसापासून होते. आता वसुबारस पूजा म्हणजे काय हे जाणून घेऊ. वसुबारस म्हणजे गायी आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस. हिंदू धर्मात गायी ही माता मानली जाते. तिला गोमाता म्हणतात. या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळद कुंकू अक्षताही लावली जाते. गायीच्या वासराचेही पूजन केले जाते. त्याला गोड धान्य गवत नैवेद्य दिला जातो. जाणून घेऊया वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त. दिनांक शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रोजी द्वादशी तिथी ही प्रारंभ होत आहे. त्यामुळे सकाळी 6:34 सुरू होऊन 18 ऑक्टोबर पहाटे 4:41 समाप्त होणार आहे. जाणून घेऊया वसुबारसच्या पूजेचे महत्त्व. गायी आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत गहन धार्मिक महत्त्व आहे. गायीत 33 कोटी देवता वास करतात असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे गायीला पूजून सर्व देवतांचे पूजन होते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. यामागे भावना अशी की आपल्या घरात संपत्ती, संतती आणि आरोग्य टिकून राहावे. गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो, पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते. तर चला मंडळी, सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर मात्र नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती ही नेहमी मिळत राहील. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तेथील जागा स्वच्छ करून चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. आता सर्वात अगोदर आपल्याला गाय आणि वासरू यांची प्रतिमा किंवा मूर्ती जर तुमच्याकडे असेल त्याची स्थापना करायची आहे. थोडेसे अक्षत टाकून त्यावर गाई आणि वासराची मूर्ती ठेवावी. त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दीप प्रज्वलन हे करायचं आहे. कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन हे खूप महत्त्वाचे आहे. दीप प्रज्वलन करताना मंत्र म्हणावा. शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. त्यानंतर आपल्याला अक्षता ठेवून हळदी कुंकुम हे लावून घ्यायचे आहे आणि एक फूल देखील त्या दिव्याला अर्पण करायचे आहे. आता आपले दीप प्रज्वलन हे झाले आहे. आपण पूजेला सुरुवात करू शकतो. दिव्याला नमस्कार करून आपल्याला आचमन हे करायचे आहे. आचमन करताना आपल्याला 3दा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि 4थ्या वेळेस पाणी हे तामनात सोडून द्यायचे आहे. आचमन करताना मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम केशवाय नमः पाणी प्यायचं आहे. ओम नारायणाय नमः पाणी प्यायचं आहे. ओम माधवाय नमः पाणी प्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः हे म्हणून पाणी तामनात सोडून द्यायचं आहे. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन त्यावर थोड्या अक्षता टाकून एक फूल ठेवून आपल्याला संकल्प हा करायचा आहे. संकल्प करताना आपण असे म्हणायचे की हे गोमाता, मी तुझे वसुबारस
या दिवशी भक्तिभावाने पूजन करत आहे. मला आणि माझ्या परिवाराला सुख दे आणि आनंदित ठेव एवढे म्हणून पाणी सोडून द्यायचे आहे. त्यानंतर प्रथम पूज्य असणारे गणपती यांची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर ताम्हणामध्ये पाणी घेऊन गणपतीला आंघोळ घालायची आहे. गणपतीला आंघोळ घालताना ओम वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असे किंवा ओम गंगणपतये नमः असा मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही स्वच्छ कापडाने पुसून विड्याच्या पानांवर गणपतीची स्थापना ही करायची आहे. त्यावर थोडे अक्षत टाकून गणपती बाप्पांची स्थापना करून गणपती बाप्पांना हळदी कुंकू हे लावून घ्यायचे आहे. त्यांना एक फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर मनातल्या मनात ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः हे देखील म्हणायचे आहे. त्यानंतर तुमच्या पूजा घरातील कामधेनूची मूर्ती असेल तर तिला घ्यायची आहे. माझ्या घरात देखील एक छोटी कामधेनूची मूर्ती आहे. तिला देखील स्नान हे घालायचे आहे. स्नान घालताना गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले सिंह सन्निधी कुरु. याचा अर्थ असा की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या पवित्र नदींनी या पाण्यात वास करावा. आता कामधेनूची देखील स्थापना ही केली आहे. तिला देखील हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर वासराला देखील हळदी कुंकू हे लावायचे आहे. त्यांनाही एक फूल अर्पण करायचे आहे. माझ्याकडे एक छोटीशी माळ आहे, ती मी कामधेनूला घालत आहे. त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची स्थापना करायची आहे. श्रीकृष्णाला गाई ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळेच वसुबारस या दिवशी गाईबरोबर कृष्णाचे देखील पूजन हे केले जाते. त्यामुळे अगदी विधिवत कृष्णाचे देखील पूजन हे केले पाहिजे. कृष्णाला स्नान घातल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यावर त्याला मी वस्त्र आणि दागिने हे घातले आहे. त्यानंतर त्याची देखील स्थापना मी विड्याच्या पानावर ही केली आहे. त्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर चंदन असेल तर तुम्ही चंदन देखील लावू शकतात. आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचा आहे. मी खोबरं आणि गूळ याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला आहे. त्याचबरोबर कृष्णाला तुळशी देखील अर्पण केली आहे. कृष्णाला तुळशी ही खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण नेहमी तुळशी ही कृष्णाला अर्पण करावी. आता सर्व देवांना पुन्हा एकदा हळदी कुंकुम हे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांना फुले देखील ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्व देवांना नैवेद्य हे दाखवायचे आहे. या दिवशी गाईला गुळाचा नैवेद्य देतात. त्यामुळे मी गुळाचा नैवेद्य हा दाखवला आहे. त्याचबरोबर तुम्ही रांगोळी देखील काढू शकतात. मी फुलांची रांगोळी ही काढली आहे. जर तुम्हाला कामधेनूची आरती ही येत असेल तर तुम्ही ती देखील म्हणू शकतात. आणि येत नसेल तर हरकत नाही, फक्त नामजप करावा. या भूतलावर सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच गौमाताचे दान किंवा गाईचे दान. पण सध्याची परिस्थिती बघता गाई दान करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे आपण गायांची पूजा करून देखील त्यांची सेवा करू शकतो. वसुबारसच्या दिवशी अशी विधिवत पूजा केल्याने आपल्याला सुख आणि समृद्धी ही प्राप्त होते. आता जाणून घेऊया या मागील कथा. पुराणकथेनुसार कामधेनू नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते. ती अमृतातून निर्माण झाली होती. गायीत सर्व देवता वास करतात म्हणून गायीचे पूजन केले जाते. वसुबारसाच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण हे साध्य होते.
काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गाई वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले. त्यामुळे गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे. वसुबारस हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा सण आहे. गावोगावी गाई वासरांची मिरवणूक काढली जाते. शेतकरी आपल्या गोठ्यांची सजावट करतात. शहरातही लोक गायींचे पूजन करून हा सण साजरा करतात. विविध भागांमध्ये पूजा पद्धतीत थोडेफार बदल असले तरी उद्देश एकच, गायीचे महत्त्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे. वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग, प्राणी आणि मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो. हा सण आपल्याला समृद्धीचा, शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो. त्यासाठी आपण वसुबारसेचे पूजन हे नक्की करावे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी.